दोस्तों, वेलकम बैक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि ही आहे माझी बर्थडे सीरीज। Such a wild mistake. हा एकदम सूदिंग, एकदम सिंपल सेल्फ केअर व्हिडिओ असणार आहे। मी माझं सेल्फ केअर रूटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। रात्र आहे, फ्रायडे नाईट आहे आणि मी एनिवे माझं सेल्फ केअर स्किन केअर करणारच होती, जे वीकली किंवा 2-3 वीक मधून एक वेळा मी करतेच। तर ते मग मी विचार केला की तुमच्याबरोबर पण शेअर करायला पाहिजे। सो येस, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल हे बघण्यासाठी तर प्लीज कीप ऑन वॉचिंग। आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। ओके, तर मी फेस वॉश आधीच करून आलेली आहे आणि त्याच्यासाठी मी हे द फेस शॉपचं राईस वॉटर ब्राईट फोमिंग क्लेन्झर यूज केलेला आहे। तुम्ही बघू शकता, मी याला यूज केलेला आहे, जवळजवळ 1 महिना तरी यूज केलं असेल आणि हे मला आवडलेलं आहे ऑनेस्टली। पहिले तर माझी ऑइली स्किन आहे, तर ऑइल एकदम चांगले आहे आणि ते क्लेन्स करून टाकतं पूर्ण फेस आणि असं ड्राय आउट नाही करत। सो आय थिंक चांगलं फेस वॉश आहे, तुम्ही एकदा ट्राय करू शकता आणि ब्राईटनिंग इफेक्ट देतो। आणि तुम्ही बघू शकता, मी आताच फेस वॉश करून आली, सो फेस असं थोडं ब्राईट वाटतंय। हा मस्त असा सेल्फ केअर, स्किन केअर काइंड ऑफ व्हिडिओ आहे। स्किन केअरच म्हणू, सेल्फ केअर तर नाही आहे हा। हे प्रोटेक्शन साठी आहे, कारण आता आपल्याला करायचं आहे, आपल्याला म्हणजे मी करणार आहे, माझं फेशियल हेअर जे आहे ते रिमूव्ह करणार आहे आणि कोणत्या मेथडनी, शेविंग करून। आणि त्याच्यासाठी ब्रँड न्यू एक रेझर आपण घेणार आहोत, यूज करणार आहोत। सो हे मिनीसोचे रेझर्स आहेत, जे मी खूप आधीपासून घेतले आहे आणि एक पण अजूनही ट्राय नाही, म्हणजे अजूनही यूज नाही केलं होतं, कारण माझ्याकडे ऑलरेडी जे होते तेच संपत नव्हते। बट याच्यामध्ये एकदम चांगले चांगले कलर्स आहेत, पण ऑफकोर्स मी पिंक चूज करणार आहे। ओके, मिरर तर आहे माझ्याकडे आलेला, पण मी आता जस्ट फेस वॉश करून आली आहे आणि माझं फेस ऑलरेडी ड्राय आहे, त्याच्यामुळे मी आधी म्हणजे रेझर यूज करायच्या आधी हे सिरम यूज करते फॉक्सटेलचं, किंवा इथे माझ्याकडे मॉइश्चरायझर पण आहे, हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर पण यूज करू शकता तुम्ही। आणि हे पण यूज करू शकता ॲलोवेरा जेल किंवा मग बेबी ऑइल, ज्याने आपण रिमूव्ह करतो मेकअप वगैरे ते ऑइल। सो ते पण मी यूज करत असते, काही पण यूज करते, असं काही स्पेसिफिक नाही आहे आणि ठरलेलं पण नाही आहे। तर आज हे यूज करून बघूया, मी फर्स्ट टाइम यूज करते बाय द वे। सो जर काही झालंच साईड इफेक्ट्स तर तुम्हाला दिसूनच जाणार, पण मला माहिती आहे नाही होणार आहे। माझा फेशियल हेअर रिमूव्हल वाला जो व्हिडिओ आहे तो मी एकदम डिटेल व्हिडिओ केलेला आहे, सो तो तुम्ही जाऊन बघू शकता, असा दिसतो तो, आणि तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार त्याची लिंक, सो जाऊन बघू शकता। बट आता मी प्रो झाली आहे, त्याच्यामुळे मला हे असं करून करायची गरज नाही, मला माहिती आहे की मला कसं करायचं आहे, त्याच्यामुळे मी यूज करत नाही आहे। बट जर तुम्ही न्यू असाल तर तुम्हाला अशी स्किन स्ट्रेच करायची आणि मग नंतर ते करायचं। मी त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे, तुम्ही ते जाऊन बघू शकता। आणि माझा मिरर, येस, मागच्या साईडचा मी तुटलेला आहे तो, आणि मग मी परत लावला नाही, कारण की जेव्हा मग मी असं मेकअप करते तेव्हा तुम्हाला पण ते दिसतं आणि ते इरिटेट होतं। इतकी सॅटिस्फाईंग गोष्ट आहे ही, आणि हे रेझर पण चांगले आहेत यार, असं नाही आहे म्हणजे जास्त हार्श नाही वाटत आहे मला, एकदम हार्श नाही, तर धार नाही आहे त्याला एकदम अशी, की ज्याने आपलं फेसवरती कट वगैरे येईल। आता मी हे मॉइश्चरायझर यूज करत आहे, कारण की ते जे हे होतं ना सिरम, ते पटकन ॲब्झॉर्ब झालं। सो एक चांगली थिक लेअर लावा, म्हणजे मग ते पटकन ॲब्झॉर्ब नाही होणार। आता होते ते व्यवस्थित। अगेन मी माझ्या अप्पर लिप्स कडे पण नाही जात आहे, किती सगळं मॉइश्चरायझर घेऊन लावलाय। बाय द वे इथे मला पिंपल पण आहे, सो सांभाळून करावं लागेल। ओके, शेविंग तर झालेलं आहे, बट फक्त कॉटन पॅडनी पुसून काम नाही चालणार, पटकन याच्यावरती मस्त पाणी मारून येते। फेस वॉशनी नाही वॉश करणार आहे आता, बस पाणी असं
मारून येते, थोडंसं क्लीन करते आणि मग तिथे आपण पुढच्या स्टेप्स करणार आहोत. तर आता टेक्निकली म्हणजे स्किन केअर करतोय आपण, तर टेक्निकली आपण फेस स्क्रब, फेस मास्क सगळं करायला पाहिजे. बट मी आताच माझं फेस जे आहे ते असं शेव केलेलं आहे, सो हे मी नंतर वॉश करणार आहे. डोंट वरी. आणि असं ठेवू नका, याला क्लीन करून ठेवा छान, जेव्हा पण तुम्ही असं ठेवताय त्याला. आपण स्क्रब वगैरे करायला पाहिजे. बट मी आता सध्याच म्हणजे आता जस्ट मी फेस रेझरनी शेव केलंय, तर माझी स्किन ऑलरेडी थोडीशी सेन्सिटिव्ह झालेली आहे. आता त्याला परत स्क्रब करून आपण अजून त्याला हार्श नाही करायला पाहिजे, म्हणून आपण ते स्किप करणार आहोत. सो हे प्लीज लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही रेझरनी शेव करत आहात त्याच्यानंतर स्क्रब नका करू. त्याच रुटीनमध्ये तुम्ही 1-2 दिवस नंतर स्क्रब करू शकता. सो आता पण मी तेच करणार आहे. मी स्क्रब नाही करणार आहे, मी डिरेक्टली फेस मास्क लावणार आहे. आणि जर तुम्ही मला खूप दिवसांपासून फॉलो करत आहात तर तुम्हाला माहिती असेल, फेस मास्क म्हणजे माझा एक फेवरेट, ऑल टाइम फेवरेट फेस मास्क असतो जो मी यूज करते, आणि तो आहे हा फॉक्सटेलचा स्किन रेडियन्स फेस मास्क. आणि हाच मी यूज करते आहे. हा माझा सेकंड टब आहे. त्याचं प्रूफ दाखवते मी तुम्हाला. फुल आहे हा, आता मी जस्ट ओपन केला. तर आता हा यूज करणार आहे मी, आणि ह्याच्यासाठी मी माझे हात यूज करणं प्रिफर करते. माझे हात एकदम क्लीन आहेत. डिरेक्टली असं असं लावायचं आणि नंतर स्प्रे करायचं. खूप चांगला म्हणजे असं रिझल्ट दिसतं तुम्हाला 1-2 यूजमध्येच. तर एकदम चांगला फेस मास्क आहे, एकदा तुम्ही ट्राय करायला पाहिजे. हे तर लागलेलं आहे. आता याला थोडंसं सुकू द्यायचं आहे. तोपर्यंत मी बघणार आहे बिग बॉस. तर येस, हे सुकल्यावरती तुम्हाला भेटते. येस, माझं फेस काय मस्त ग्लो करत आहे बघा. एकदम मस्त. आता काही नाही, आपलं माझं जे रोजचं नाईट स्किन केअर रुटीन असतं ते करणार आहे. थोडंसं एखादी स्टेप एक्स्ट्रा करेल, बट हे तर रोजच करते. हे डर्माकोचं 10% नायसिनामाइड फेस सिरम आहे. तर फेसवरती जर तुमचे ॲक्ने मार्क्स वगैरे असतील तर, किंवा डार्क स्पॉट्स, ब्लॅक स्पॉट्स, ॲक्ने स्पॉट्स, तर ते फेड करायला हे हेल्प करतं. आणि पिंपलच्या दूर. सिरम कधीही ड्रॅग नाही करायचं असतं ते. आणि ते असं असं पण नाही करायचं. याने काय होतंय, ते चांगलं पुश करायचं आतमध्ये असं. मुरू द्यायचं. हे पण माझं सिरमची सेकंड बॉटल आहे. याची ऑलरेडी मी एक आधी यूज करून संपवली आहे. त्याच्यानंतर मध्ये गेप ब्रेक घेतला आणि मग दुसरे पण सिरम्स ट्राय केले, आणि आत्ता हा परत सुरू केलाय. कारण की माझे ॲक्ने स्पॉट्स, डार्क स्पॉट्स होते, त्याच्यामुळे मग मी हा सुरू केलाय. बट हा पण चांगला सिरम आहे. इनफॅक्ट जर तुम्हाला पिंपल्स वगैरे असतील, ॲक्ने असतील, तर डर्माकोचं सॅलिसिलिक ऍसिड वालं पण सिरम खूप चांगलं आहे, आणि मी ते पण यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे सांगते. सो हे सिरम मस्त लावलेलं आहे. आणि मॉइश्चरायझरसाठी मी सिंपल एकदम, काही मला हे नाही करायचं, फॅन्सी गोष्ट काही नाही, पॉन्ड्सचं लाईट वेट जेल मॉइश्चरायझर यूज करते. कारण जेव्हा माझी स्किन अशी वियर्ड ऍक्ट करते ना, मला सिंपल सिंपल गोष्टी करायला आवडतात. तसं तर मी हे सिरम पण यूज नाही करत, बट ते मला माहिती आहे की त्यांनी काही होत नाही, म्हणून मग मी ते यूज करते आहे. आणि आता सध्या हे जे स्ट्रेस वगैरे जो आहे ते सगळं निघत आहे. त्याच्यानंतर माझी खूप दगदग होते आहे बर्थडे सिरीजमुळे, त्याच्यामुळे पण हे सगळं निघत आहे बाहेर. बट ठीक आहे, स्किन केअर झालेलं नाही आहे. हे जे व्हॅसलिनचं लिप थेरपी आहे ते यूज करते, आणि हे पण खूप मस्त आहे. मला ते एकदम थिक असतं हे, सो रात्री झोपताना मला हे लावायला आवडतं. आणि जर हे नाही लावत मी, तर मी लावत असते बोरोलिन. आणि मी तुम्हाला सांगते, तुमचे जर खूपच जास्त चॅप्ड लिप्स असतील, झोपायच्या आधी चांगली लेअर लावा बोरोलिनची, आणि सकाळी उठून बघा तुमचे लिप्स
नाही सॉफ्ट झाले तर माझं नाव बदला. ट्राईड अँड टेस्टेड गोष्ट आहे. म्हणून मी तुला तुला बोलली मी तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला सांगते. फेस तर झालेला आहे, म्हणजे स्किन केअर झालेलं आहे, फेसचं सगळं झालेलं आहे, बट अजून बाकी गोष्टी पण राहिलेल्या आहेत. तर परत हे रिमूव्ह करूया. बॉडी केअरची बारी आहे. थोडंसं करते, झोपायचंच आहे मला आणि मी रोज हे सगळं करत नाही, म्हणजे इतक्या गोष्टी करत नाही. बट आज फ्रायडे नाईट आहे आणि थोडंसं करायचंच आहे आपल्याला, असं करूया. तर हे विश केअरचं AJ बॉडी लोशन आहे आणि हे मी यूज करते आहे काही महिन्यांपासून. चांगलं आहे. तर हे थोडंसं घेणार, कारण की विंटर्स सुरू आहेत आणि विंटर्समध्ये माझी स्किन खूप ड्राय होते. माझं फेस जरी थोडंसं ऑइली असेल तरी माझी ओव्हरऑल बॉडी जी आहे त्याची स्किन ना ड्राय होते. आय डोंट नो असं का होतं, बट जे आहे ते आहे. तर मग भरभरून आपण बॉडी लोशन लावूया. तुमचे जर स्ट्रॉबेरी लेग्स असतील जे वॅक्स केल्यावर होतात किंवा शेव केल्यावर होतात, त्याला पण थोडंसं रिड्यूस करायला हेल्प करतं. तर तुम्ही ट्राय करू शकता. आता थोडंसं एक्स्ट्रा करतच आहोत. तर ही तर मी गोष्ट रोज बिलकुल नाही करत, बट एखाद्या वेळेस जर माझी इच्छा असली थोडंसं लक्झरी फील करायचं असलं तर मी करून घेते. मी थोडासा हा बॉडी स्प्रे, बॉडी मिस्ट करणार आहे स्प्रे. हा व्हिक्टोरिया सिक्रेटचा आहे, एकमेव लक्झरी परफ्यूम बॉडी मिस्ट जे माझ्याकडे आहे आणि म्हणून मी याला खूप जपून जपून यूज करते बाय द वे. बट दिस इज इन द व्हेरियंट वेल्वेट पेटल्स आणि हा मस्त असा एकदम चांगला असा फ्रुटी पण नाहीये, फ्रेश पण नाहीये, ॲक्वा पण नाहीये. हा थोडासा वेगळा आहे, फेमिनिन एकदम सुंदर फ्रेग्रन्स आहे. खूप आवडतो आणि हा मी इतका ऑलमोस्ट हाफ खतम केलाय आणि मला त्याचं दुःख होतं, बट दॅट्स ऑल. बस 2 मारूया. मला याची एकच गोष्ट नाही आवडत की हा लाँग लास्टिंग नाही आहे. पण जर तुम्ही असं बॉडी मिस्ट नाही, बॉडी लोशन वगैरेच्या वरती लावलं तर थोडंसं लास्ट करतो, पण असं खूप खूप दिवस किंवा एक पूर्ण दिवस नाही लास्ट करत. सो एक ती गोष्ट नाही आवडत. नाव एक लास्ट स्टेप, त्याच्यासाठी आपल्याला ही जी हेअर स्टाईल जी मी केली होती थोडीशी डिफरंट, ती रिमूव्ह करावी लागेल. उद्या आहे सॅटर्डे, उद्या मला केस धुवायचे आहेत आणि म्हणून मी हे विश केअरचं हेअर ग्रोथ सीरम ऑलमोस्ट एव्हरीडे यूज करते. कधी कधी विसरून जाते, बट आता उद्या धुवायचे आहेत तर त्याच्या आदल्या दिवशी तर मी लावतेच. आणि हे आता आपण यूज करणार आहोत. हे याच्यावरती मी तुम्हाला सांगू नाही शकत की हे वर्क केलं आहे किंवा करत आहे की नाही, कारण की मी अजून ही पहिलीच बॉटल आहे आणि ही संपायची पण आहे. सो जी लाईन आहे तिथे आपण असं टाकायचं आणि बस मी याला ब्लेंड करणार आहे, ब्लेंड स्प्रेड करणार आहे सगळीकडे. ओके, सीरम तर मी मस्त लावून घेतलेलं आहे, सगळीकडे छान स्प्रेड करून घेतलं आणि बस हेच होतं माझ्या सेल्फ केअर रुटीन मध्ये. ओके दोस्तो, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, थोडंसं रिलॅक्सिंग व्हिडिओ वाटला असेल, मजा आली असेल. यातले जे प्रॉडक्ट्स मी यूज केलेले आहेत त्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार किंवा टॅग सुद्धा करून देणार प्रोडक्ट टॅग लिस्ट मध्ये. तुम्ही तिथून जाऊन चेक करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू सबस्क्राईब टू माय चॅनल आणि या व्हिडिओला लाईक करा. अँड येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.